खरं तर संपूर्ण जगाचं लक्ष हे भारत पाकिस्तान सामन्यावर असतं। एक मोठी पर्वणी प्रत्येक क्रिकेटप्रेमींसाठी भारत पाकिस्तान मॅच असते। एक हाय व्होल्टेज ड्रामा संपूर्ण मैदानात पाहायला मिळतो आणि त्यात आज चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना होतो आहे। क्रिकेटप्रेमी जे आहेत ते जमलेले आहेत। मी छत्रपती शिवाजी महाराज पार्काच्या बाजूला असलेल्या रमाकांत आचरेकर सर यांच्या जे स्मारक आहे त्या ठिकाणी आहेत। त्या ठिकाणी आपल्याला जल्लोष पाहायला मिळतोय। सगळे क्रिकेटप्रेमी या ठिकाणी आलेले आहेत। सर काय सांगाल, एक तर भारत पाकिस्तान हा सामनाच एक हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यात आज रविवार किती मोठी पर्वणी आहे। खूप शुभेच्छा भारत क्रिकेट टीमला, रोहित शर्मा आणि टीमला खूप शुभेच्छा त्यांना देण्यात येईल। हे बाकीचे सगळे क्रिकेटर वाटत बघताय या मॅचसाठी। एवढ्या वर्षानंतर ही मॅच इंडिया पाकिस्तान आपण खेळतोय, ते पण दुबईमध्ये। पाकिस्तानमध्ये खेळलो असं तरी काय हरकत नव्हतं, पण काय आहे तिकडे जरा आपल्याला सपोर्ट जास्ती दुबईला मिळेल आणि टीम कॉम्बिनेशन आपली चांगली आहे। विराट कोहली फॉर्ममध्ये यायला पाहिजे आज आणि रोहित शर्मा तर ऑलरेडी फॉर्ममध्ये आहे। 15 ओव्हर जरा विकेटवर थांबला आणि जर त्यांनी बॅटिंग केली, बॅटिंगच आपलं चांगली आहे। आणि शमी जो आता आला आहे आता इंजरीनंतर, तो परफॉर्म नक्की करणार, कारण नेहमी तो पाकिस्तानच्या अगेन्स्ट परफॉर्म करतो आणि सगळ्या टीमची आपली बॅलन्स साईड आहे आणि मला वाटत नाही की एवढा काय त्रास होईल जिंकायला। सगळे कॉन्फिडंट प्लेयर्स आहेत आणि 2020 जिंकल्यानंतर अजून कॉन्फिडन्स आहे की 50 ओव्हर्सची मॅच जी चॅम्पियन्स ट्रॉफी आहे आपल्या कप घरी घेऊन यायसाठी। पाकिस्तान इंडिया ठीक आहे, आपण खेळतो आहे त्यांच्याबरोबर, एक टफ टीम, पण त्यांची पण टीम चांगली आहे। मग तसं बघायला गेलं बॅटिंग साईड त्यांच्यापेक्षा आपली टीम चांगली खेळेल आणि आपल्या टीमचा परफॉर्मन्स पण त्यांच्यापेक्षा बॅटिंग साईड आपली टीमचा परफॉर्मन्स पण चांगली आहे। जमेच्या बाजू काय वाटतात भारतीय संघाची? भारत जमेचा बाजू म्हणजे भारत, मी तुम्हाला सांगितल्यासारखं आपल्या टीममध्ये बॅटिंगची लाईनअप 10पर्यंत येऊन अक्षर पटेल बॅटिंग करतो। 3 नंबरला ओपनला शुभम गिल आहे, रोहित शर्मा आहे, विराट कोहली आहे। विराट कोहलीला तर काय सांगायची जरूर नाही आहे, तो म्हणजे जर त्याचे काहीतरी एक 50च्या वरती त्यांनी स्कोर जरी केला विकेटवर थांबून, ते 100 नक्की करेल असं मला वाटते। काही क्रिकेट खेळणारी तरुणाई आहे, कसं पाहतो भारताच्या संघाकडे, आजच्या सामन्याकडे कसं पाहतात? प्रथमतः इंडियाला खूप खूप शुभेच्छा आजच्या मॅचसाठी आणि टीम इंडिया खरोखर खूप स्ट्रॉंग आहे ह्या मुवमेंटला आणि पाकिस्तान आणि इंडिया ही रायव्हरली खूप वर्षापासूनच येते आहे आणि तर खरं तर बघायला बोललं एव्हरी टाईम इंडिया ही पाकिस्तानला बीटच करते आणि काय नो चान्स, आणि इंडिया आजच्या मॅचमध्ये डेफिनेटली खूप छान खेळणार आहे। आणखीन काही क्रिकेटरांकडे जाऊया। काय सांगशील, एकूण या सगळ्या सामना भारत पाकिस्तान खूप संपूर्ण जगाच्या क्रिकेटप्रेमींचं लक्ष असतं, त्यात ह्या चॅम्पियन ट्रॉफीमधला हा सामना होतोय, कसं पाहतो त्याच्याकडे? नक्कीच भारत पाकिस्तान मॅच म्हटली तर एक मनामध्ये, सर्व क्रिकेटप्रेमींच्या मनामध्ये एक उत्सुकता असते आणि या सामन्यामध्ये जर पाहिलं तर आपलं भारताचा पगडा हा खूप स्ट्रॉंग आहे। आतापर्यंत जर आपण ICC टुर्नामेंट काढला तर भारत हा नक्कीच पाकिस्तानच्या वर्चस्वावर राहिलेला आहे, भारताच्या वर्चस्वावर राहिलेला आहे आणि जर आता पाचची जर मॅच पाहिली त्यामध्ये आपला भारताचा परफॉर्मन्स हा चांगल्या पद्धतीने झालेला आहे। आम्हाला सर्व क्रिकेटप्रेमींना वाटतं की आपला भारत ह्या सामन्यामध्ये जिंकेल आणि ICC टुर्नामेंट नक्कीच विजयी होईल आणि हा चषक आपल्या इंडियामध्ये येईल। पुन्हा कोणत्या प्लेयर्सकडून अपेक्षा आहे या भारत पाकिस्तानमध्ये चांगल्या खेळायची? नक्कीच आजच्या सामन्यामध्ये आपला सर्वांचा लाडका हिटमॅन रोहित शर्मा, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, शुभम गिल असेल, सर्व खेळाडूंकडून आपल्याला अपेक्षा आहे। शमीने चांगल्या प्रकारे कमबॅक केला आहे, परत हार्दिक पांड्या आहे, सर्व खेळाडूंकडून आम्हाला अपेक्षा आहे आणि नक्कीच ते अपेक्षा चांगल्या पद्धतीने आमच्या पूर्ण करतील आणि आपली इंडिया जिंकेल। जल्लोषाचं वातावरण सगळ्या क्रिकेटमध्ये नक्कीच आपण जर बघितलं तर खरं तर हे मैदान आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्क, मोठ्या प्रमाणात इथे क्रिकेटर जे आहेत ते सकाळपासून, आज रविवार असल्यामुळे खेळायला तर आलेले आहेत, मात्र भारतीय संघाला जे आहे ते चेअरअप करण्यासाठी देखील या ठिकाणी जमलेले आहेत आणि भारताला शुभेच्छा देत आहेत। त्यामुळे या सामन्यामध्ये निकाल काही लागो, आताच्या क्षणाला तरी भारतीयांमध्ये या संपूर्ण मॅचची मोठी उत्सुकता पाहायला मिळते आहे। कॅमेरा पर्सन अरविंद वारगेसह प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।